नमस्कार मित्रांनो. भारत ही अनेक यशस्वी नेते आणि व्यक्तिमत्वाची भूमी आहे. ह्या नेत्यांना आणि व्यक्तिमत्वांना आपल्या कर्तबगारीने आपल्या देशाचे नाव रोशन केले आहे. आणि अशाच थोर व्यक्तिमत्वापैकी एक म्हणजे किरण बेदी. आपले कष्ट आणि हुशारीच्या जोरावर ह्या भारताच्या पहिल्या उच्चपदी महिला पोलीस ऑफिसर बनल्या. किरण बेदी ह्या एक सामर्थ्यशाली पोलीस ऑफिसर, एक समाजसेविका, महिलांच्या हक्कासाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या म्हणून नावारूपास आल्या. त्यांनी भारतामधील जनतेसमोर आणि प्रामुख्याने महिलांसमोर एक आदर्श स्थापित करून दिला आहे. भारत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे आणि हे शक्य होऊ शकले भारतीयांच्या बुद्धी आणि कामामुळे. पण खूप वेळा आपण अशा थोर लोकांची कामगिरी विसरून जातो. सावित्रीबाई फुले, अहिल्याबाई होळकर, जिजाऊ माता, मदर तेरेसा, इंदिरा गांधी, कल्पना चावला, ऐश्वर्या राय, सायना मिर्झा, सायना नेहवाल, मेरी कॉम अशा अनेक महिलांनी आपल्या कामगिरीतून भारताचे नाव जगभरात पोचवले आहे. राजकारण, विज्ञान, मनोरंजन, खेळ, बिझनेस, तंत्रज्ञान अशा अनेक क्षेत्रात महिला आपला ठसा उमटवत असतात. भारताच्या पहिल्या महिला अग्निशामक हर्षिनी काणेकर, भारतीय सैन्य दलातील पहिल्या महिला कॅडेट प्रिया झिंगन, पहिला ट्रेन चालक सुरेखा यादव अशा कित्येक महिलांची नावे खूप कमी लोकांनी ऐकली असतील. जेव्हा आपण महिलांच्या थोर कामगिरीबद्दल बोलतो तेव्हा किरण बेदी हे नाव आपोआप आपल्या ओठावर येते. किरण बेदी भारतीय पोलीस दलातील पहिल्या उच्चपदी महिला होत्या आणि आपल्या कामगिरीतून त्यांनी भारतीय लोकांच्या मनात आपले घर स्थापन केले आहे. किरण बेदी यांचा जन्म 9 जून 1949 रोजी पंजाबमधील अमृतसर या ठिकाणी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव प्रकाशलाल पेशवारिया आणि आईचे नाव प्रेमलता पेशवारिया होते. किरण बेदी यांचे खापर पंजोबा लाला हरगोविंद हे एक व्यापारी होते आणि 1860 मध्ये त्यांनी पेशावरमधून निघून पंजाबमधील अमृतसरमध्ये स्थायिक झाले आणि पेशवारींचे हे नाव स्वीकारलं. आपल्या कार्यातून किरण बेदींनी भारतीयांची मने जिंकून घेतली. तिहार जेलमधील कैद्यांचे पुनर्वसन करण्याच्या मोठ्या कामगिरीबद्दल त्यांना शाबासकी सुद्धा मिळाली आणि त्यांच्या त्या कामगिरीची त्यांना रमन मॅगसेसे पुरस्काराने 1994 साली